पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 11 मराठी. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 11. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 11. जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे तसे तुम्ही माझे अनुकारी व्हा. सभेत प्रशस्त वर्णन. सभेत प्रशस्त वर्णन. तुम्ही सर्व गोष्टीत माझी आठवण करीता आणि मी तुम्हास सांगून ठेवलेले विधी जशाचे तसे दृढ धरून पाळता म्हणून मी तुमची वाहवा करतो. प्रत्येक मनुष्याचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक परमेश्वर आहे. हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण की मुंडलेल्या स्त्रीसारखीच होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कातरावे. परंतु जर केस कातरणे किंवा मुंडणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे तर तिने आपले मस्तक आच्छादावे. पुरुष परमेश्वराची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही. स्त्री तर पुरुषाचे गौरव आहे. पुरुष स्त्रीपासून झाला नाही तर स्त्री पुरुषापासून झाली आणि पुरुष स्त्रीसाठी उत्पन्न केला नाही तर स्त्री पुरुषासाठी केली. ह्यामुळे परमेश्वर दूताकरता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर ठेवणे हे योग्य आहे. तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीपासून आहे आणि सर्व काही परमेश्वरापासून आहे. तुम्ही आपसात विचार करून पहा. मस्तकावर आच्छादन घेतल्या वाचून परमेश्वराची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? लांब केस राखणे हे पुरुषाला अप्रतिष्ठेचे आहे असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? स्त्रीने लांब केस राखणे हे तिला भूषणावह आहे, कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत. तरी जर कोणी वितंडवादी असला तर आपल्यात अशी रीत नाही आणि परमेश्वराच्या मंडळातही नाही. तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि परमेश्वराच्या मंडळातही नाही. प्रभू भोजनाचे भ्रष्टीकरण. प्रभू भोजनाचे भ्रष्टीकरण अशी आज्ञा दिली तरी तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते म्हणून मी तुमची वाहवा करीत नाही. प्रथम हे की तुम्ही मंडळी जमते तेव्हा तुम्हात फुटी असतात असे मी ऐकतो व ते काही अंशी खरे मानतो. कारण तुम्हामध्ये जे पटलेले आहे ते प्रगट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र मिळता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. कारण प्रभुभोजन करतेवेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. तुम्हास खावयाला प्यावयाला घरे नाहीत काय? किंवा तुम्ही परमेश्वराच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजविता काय? मी तुम्हास काय सांगू? याविषयी मी तुमची वाहवा करावी काय? मी तुमची वाहवा करीत नाही, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले. ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, परमेश्वराची उपकार स्तुती करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल
अथवा प्रभूचा प्याला पीव तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातले प्यावे. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड आणतो. यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निजले आहेत. जर आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड आला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड आला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, यासाठी की जगाच्या बरोबर आपल्यास दंडाज्ञा होऊ नये. यास्तव बंधुजन हो, तुम्ही खावयाला एकत्र मिळता तेव्हा एकमेकाची वाट पहा. कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, यासाठी की तुमचे एकत्र मिळणे दंडासाठी होऊ नये. बाकीच्या गोष्टीची व्यवस्था मी आल्यावर पाहीन.